ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध जुगारावर छापा टाकून 4,06,000चा मुद्देमाल जप्त करून 13 इसमांवर कारवाई। माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे। दिनांक 14 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या पथकाने मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीत जैन चौक अकोला येथे 3 तास पत्त्याच्या सहाय्याने हाजीचा जुगार खेळणाऱ्या इसमांवर जुगार रेड केली असता एकूण 13 आरोपी पकडून त्यांच्याकडून नगदी 55,000 रुपये, वेगवेगळ्या कंपनीचे 11 मोबाईल ज्यांची किंमत 1,01,000 रुपये तसेच 5 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकली किंमत 2,50,000 रुपये असा एकूण 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल पंचासक्षम जप्त करण्यात आला आहे। यातील आरोपी नामे नितीन अशोक गोहर, अनिल गोवर्धन दास चांडक, महेंद्र सिंग त्रिपाल सिंग दिवाकर, मोहसिन खान सलीम खान, मजर खान जफर खान, शेख साहिल शेख आझाद, मोहम्मद आतिक मोहम्मद हबीब, सचिन हेमंत सावड़े, बशीर खान रहू खान, शेख रफीक शेख हुसैन, भारत हिम्मत जाधव, उमेश जुम्मन दामले, स्वराज दिलीप सिंग ठाकूर यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे कलम 4(5) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई API गोपाल ढोले, हेड कॉन्स्टेबल उमेश पराय, खुशाल नेमाडे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमिर चालक, GPSI ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल खरात, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली। आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।